ही गोष्ट कोणाला माहित नाही पडणार की उद्याचा डान्स तुम्ही केलाय. उद्या तुम्ही डान्स कराल ना, तेव्हा तिथे तुम्ही आणि सिलेक्टर्स असतील. आणखी कोणी नसेल. ट्रस्ट मी ऑन दॅट. आय विल मेक शुअर ऑफ दॅट. सोबत ट्विंकल पण असेल ना? मी सांगेन सगळ्यांना की तू डान्स करणार आहेस. तुम्ही असं काही करणार नाही आहात. जर तुम्ही असं काही केलं तर मीही सर्वांना जाऊन सांगेन की तुमच्या मुलीने कॉम्पिटिशन मध्ये धोका दिलाय. प्लीज रोशनी, आता पहिल्यासारखं काहीच उरलं नाहीये. सगळं बदललंय. नमस्कार चौधरी बाईसाहेब. नमस्कार. आता जा आणि माहिती काढून आण. पण मालकीन, मी कशी काय? आता हे पण मला तुला सांगावं लागेल. जा आणि योग्य ठिकाणाहून माहिती आण. लवकर जा. बरं मालकीन. नमस्कार मॅम. हा. कुठे सापडेल तो पोरगा? इट्स ओके. बांधायची गरज नाहीये. मी फक्त तालासाठी देत होतो. ओके, आता अजून वेळ वाया घालवता कामा नये. आपल्याला रिहर्सल सुरू करायला हवी. यु नो रोशनी, माझ्या डीजेनी मला डान्स विषयी काही सांगितलं होतं आणि आज मी तुमच्या बरोबर ते शेअर करणार आहे. यु नो रोशनी, डान्स हा आपल्यामध्येच असतो. गरज असते ती फक्त त्याला घडवण्याची. डान्स आपल्या मनाला भरारी मारण्यासाठी पंख देतो. आपल्या आतील भावनेला रूप देतो. त्याला बाहेर व्यक्त करतो. मग तुम्ही दुःखात तडफडत असाल किंवा आनंदाने नाचत असाल, तुम्ही यापूर्वी डान्स कधी शिकलाय का? ते तुम्ही माझं काही ऐकाल का? तेही काही प्रश्न न विचारता. शो. आपण डान्सच्या बाबतीत कोणतीच चर्चा नाही करणार. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मर्जीने डान्स कराल, मी कोणताच प्रश्न, कोणतीही चर्चा नाही करणार. हो, मी तर माझ्या मर्जीनेच डान्स करते. ही गोष्ट वेगळी आहे की यामध्ये मी खुश नाहीये, हे तुम्ही चांगल्या प्रकारे जाणून आहात. मी जाणतो रोशनी, पण माझं मन माहित नाही का परत परत तेच म्हणतंय की एकदा का तुम्ही डान्स केला
तर डान्स तुमचं आयुष्यच बदलून टाकेल आणि तुम्हालाही. ते सांभाळ, ठीक आहे? लक्ष ठेवा. चल. हाच असणार तो बिट्टू. त्या पोरीने ह्याच्याबद्दलच सांगितलं होतं. जर तरी पण काही प्रॉब्लेम असेल ना तर आताच सांग. बाबू, सांग. ए बाबू, इथे प्रॅक्टिस चालतीये ना नाचाची? हा, तुम्ही ना खूप उशिरा चालत ताई. त्याचं काय आहे ना, उद्या ऑडिशनचे फायनल राऊंड्स आहेत. काय म्हणजे मी नाचामध्ये भाग नाही घेऊ शकत? हे देवा, माझं तर लहानपणापासूनच स्वप्न होतं, सगळं चूर झालं. मी तर ना त्या चने के खेत में ची दिवानी पण होती. जर तुम्ही म्हणाल तर तुम्हाला एक नमुना करून दाखवू. हा, अरे तुम्हाला जे दाखवायचंय ना, म्हणजे तुम्हाला डान्स मध्ये भाग घ्यायचा आहे ना, तर एजे सरांशी बोलून घ्या. हो मी नक्की करेन की. पण ते मास्टर जी आहेत तरी कुठे? मला हे तर सांगा. मंदिराच्या मागे जो दुसरा रस्ता निघालाय ना, त्याच्या तिसऱ्या गल्लीजवळ अगदी हातासमोर जी जागा आहे ना, तिथेच भेटतील. काय 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 काय? एक मिनिट, काय सांगितलं? मंदिराच्या मागे दुसरी गल्ली आहे, दुसरी गल्लीतून तिसऱ्या गल्लीकडे आणि मग सरळ हाताकडे जायचं. पण तिथे ते करतायत तरी काय? हा, आता मला काय माहित, तुम्हाला काम आहे, तुम्हीच शोधा त्यांना. ओ गॉड, हे हॉस्पिटल आहे की सर्कस? इथे तर धडधाकट माणूस पण आजारी पडेल. शे, असं वाटतंय की हे किती वर्ष धुतलेलंही नाहीये. ओ गॉड, हा जग पण किती घाणेरडा आहे. आय होप की इथे नवीन सिरिंज वापरत असतील. एनिवे, जे काही असेल, नेव्हर माइंड. मला तर खूप मज्जा वाटतेय. आता बघ हं सज्जू, तुझा ना मी बँड नाही 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 सगळ्याच्या सगळं ऑर्केस्ट्रा कसा वाजवते. भले मग यासाठी मला या सडलेल्या हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल. बट आय होप जास्त वेळ राहायला न लागो, नाहीतर मी खरंच आजारी. समजतच नाहीये की ही बदलली की बदलल्याचं नाटक करते. पण या गोष्टीचा पत्ता कसा काय लागेल की हे नाटक करते? एक्सक्यूज मी. हे काय करताय तुम्ही? आणि तुम्ही आहात तरी कोण? काय करतो याचा अर्थ काय? हिला मीच तर घेऊन आलो इथे. मी तर फक्त बघत होतो की ठीक झाली की नाही. तुला पण मी आत्ताच बाहेर भेटलो ना. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही जरा बाहेर जा, मला इंजेक्शन द्यायचंय. हो मग दे ना. हे माझ्याजवळ आणण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. अरे मॅम, तुम्ही आज परत कुठल्या सिक्रेट मिशन वर आलात काय? ते सर कुठे दिसत नाहीये ते. हळू बोल जरा. पण त्या दिवसानंतर ते सर दिसलेच नाहीत. माहितीये,
अचानक आमच्या हॉस्पिटलची चेकिंग झाली आणि आमच्या बॉसने सगळ्या त्याच फाईल मागितल्या. मला सगळं काही पटापट अरेंज करून द्यावं लागलं. माझी नोकरी जाता जाता वाचली. पण काही हरकत नाही, ते सर खरंच खूप चांगले आहेत. मी त्यांच्यासाठी फाईल्स काढून ठेवल्यात. मी आताच आणून देते. हा नाही नाही नाही, इट्स ओके. ओ गॉड, मी कुठे फसले. तो बाहेर अज्जू आणि ही वर. आता ही फाईल्स दाखवून शांत होईल. मॅम, ह्या घ्या त्या फाईल्स. तुम्ही आरामात वाचत राहा. मी थोड्या वेळात येते. आता ड्युटीची वेळ आहे ना, तर थोडी मी बिझी नाही असते. नाही नाही, याची काही आवश्यकता नाही. तुम्ही पहा ना, मी येते लगेच. फाईन. ओ गॉड, व्हॉट? याचा अर्थ काय माहिती आणलीस? ते मालकीण, ते दोघं इथं तर नाहीच आहेत. सगळी गडबड झाली मालकीण. ते तर दुसरीकडेच कुठेतरी आहेत. हो, तर मग त्या जागेचं काही नाव तर असेल ना. मालकीण, ते मंदिरामागून जी दुसरी गल्ली जाते ना, दुसऱ्या गल्लीतून तिसऱ्या गल्लीच्या समोर सरळ हाताने जायचं. तिथे पाहिलं तर ते दोघं जण असतील मालकीण. काय बडबडतीयस तू? यासाठीच ठेवलंय मी तुला. नाही नाही मालकीण, मी खरं तेच सांगतेय. ते दोघं ना तिथंच आहेत. आपण तर विचार केला होता की दोघं इथंच असतील, पण ती दोघं तर तुमच्यापेक्षा पण हुशार निघाली. मला म्हणायचंय की मंदिराच्या मागे जायचं. ओफो, ड्रायव्हर, जिथेही सांगते तिकडे चल. तुम्ही ठीक तर आहात ना? मी एकदम ठीक आहे. एकदा पुन्हा करूया. ते तेवढं कठीण पण नाही. परत घ्या एकदा. कुठे गेली? रोशनीला फोन करतो. तुम्हीच त्या दिवशी डान्स केला होता का? कारण मला तर विश्वास नाही वाटत आहे. मला तुमच्यामुळे नीट डान्स करता येत नाहीये. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे असं, मला म्हणायचंय की असं पाहणं बंद करा. अगं आई, काय झालं कमो आत्या? तुम्ही सांगा ना पटापट. अगं काय झालं सांग ना. आई लवकर हॉस्पिटलला चल. भाऊची परिस्थिती नाजूक आहे. हा माझं मन अजून शांत नाही झालं आई. जर का भावाला काही झालं तर माझं आणि माझ्या मुलांचं काय होईल? आणि खास करून माझं. बघ ना आई, कचोरी पाहून सुद्धा खायची इच्छा नाही होते. किती चिंता आहे मला. अगं चुप चुप कर कंबो. का अपशकून आणतेस? भाऊ आजारी आहे, निदान त्याच्यासाठी पूजा पाठ तरी कर ना. बस स्वतःचाच विचार करते. करते ग, पण हे तर सांग की या कचोऱ्या कोणासाठी घेऊन चाललीयस? सुरेंदर साठी. त्याला माझ्या हाताची कचोरी खूप आवडते ना. जेव्हा तो उठेल तेव्हा माझ्या हातानेच त्याला कचोरी भरवेन. आई तू पण काहीतरीच बोलतेस ग. भाऊ तिकडे मरणाच्या वाटेवर आहे आणि तू कचोऱ्या घेऊन चाललीयस. अगं चुप बस. काय बडबड करतेस? चुप बस आहे. मी नाही चुप राहणार आता. बोलले नाही तर तुला वाईट वाटेल. तुझी ती लाडकी नात, तिला जर तिच्या बापाची चिंता असती ना तर घेतले असते नीलकडून पैसे आणि केलं असतं माझ्या भावाचा इलाज. या मतावर तर मी पण पहिल्यांदा कमो आत्याच्या बाजूने आहे. नमस्कार दिद्दा. सुखी राहा.
दीदा रोशनी कुठे आहे? मंदिरात गेली होती, तिथून ती हॉस्पिटलला जाईल. पण दीदा मी तर हॉस्पिटलला गेलो होतो, ती तर दिसली नाही मला तिथे. हॉस्पिटलला नाही? घ्या आता, बाप तिकडे हॉस्पिटल मध्ये पडलाय आणि पोरगी अजून कुठे कुठे भटकते, कशी गुण उधळते. हो नाही? कम्मो आत्या, रोशनीला गुण उधळायची सवय नाहीये तुमच्यासारखी. आपल्या वचनांसाठी कुठेतरी प्रयत्न करत असेल ती. दीदा, तुम्ही मला एक सांगा, तुम्ही रोशनीला समजावत का नाही? का ती उगाच जिद्दीला अडून बसलीये? पैसे नाही घ्यायचे म्हणून. हा फोन पण ना नको तेव्हा वाजतो. हॅलो. हॅलो आई. आई, बैजू बोलतोय. आई लवकर हॉस्पिटलला ये, मामाची तब्येत बिघडत चालली एकदम. आणि डॉक्टर पण काही सांगत नाहीयेत. आणि त्यात अज्जू पण इकडे नाहीये आई. आणि त्यात नीलने मला जबरदस्ती रक्तदान पण करायला लावलं. मला खूप अशक्तपणा आलाय आई. आई लवकर ये तू. अगं आई, काय झालं कम्मो आत्या, सांगा ना पटापट. अगं काय झालं सांग ना. आई लवकर चल हॉस्पिटलला, भावाची परिस्थिती नाजूक आहे. हा दीदा, दीदा बसा तुम्ही. काही नाही होणार दीदा, आरामात बसा तुम्ही. मी सांगतो ना तुम्हाला, सगळं काही ठीक होईल. हे परमेश्वरा, सुरेंदरची हालत तर पहिल्यापासून खराब आहे आणि आता. अहो दीदा, का त्रास करून घेताय? एक काम करूया, आपण सगळे हॉस्पिटलला जाऊया. चला. अरे नाही पोरा, तू एक काम कर, तू जाऊन रोशनीला शोध आणि तिला घेऊन हॉस्पिटलला ये. आता यावेळी तिला तुझी गरज आहे. जर तिच्या पापाजींना काही झालं तर ती पोर खचून जाईल, उद्ध्वस्त होईल. तू तिला सांभाळू शकतोस. आम्ही जाऊ कसे तरी, आम्ही सगळे रिक्षातून जाऊ. तू जा. पण दीदा, तुम्ही सगळे कसे येणार? अरे बेटा जा, आम्ही सांगते ना, आम्ही सगळे नीट जाऊ. तू जा. अरे चल ना, लवकर चल आता. चल लवकर चल. पाहू नका म्हणजे? मी तर फक्त ते तुम्ही कॉन्शियस का होताय? तुमची काही चूक नाहीये. मीच घाबरून गेले. ते आजपर्यंत कुणासमोर डान्स नाही ना केला म्हणून. यू नो रोशनी, माझी डीजे नेहमी सांगते, जेव्हा आपण डान्स करतो तेव्हा मनापासून करतो. जे मनात आहे ते सांगण्यासाठी करतो. आणि जे विचार करून करतो ते डान्स नाही, फक्त स्टेप्स असतात. ज्याला कामासारखं केलं जातं तो डान्स नाही. तर माझी फक्त एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला, की काही विचार न करता डान्स करा. आणि जर विचार करायचाच असेल तर आपल्या आयुष्यातले ते क्षण आठवून पहा जेव्हा तुम्ही सर्वात जास्त खुश होता. मग बघा, तुमचे हे पाय नाही थांबणार. जेव्हा आपण डान्स करतो तेव्हा मनापासून करतो. जे मनात आहे ते सांगण्यासाठी करतो. मी जातोय आता. तुम्ही आणि तुमच्या डान्स शिवाय इथे कोणी नाही. मी खूपच एक्सायटेड आहे. ते तर मला लक्षात येत आहे. ती मला सापडली. मालकीन, काय घोंगरांचा आवाज. ओहो जिलेबी, काय करतेस तू? कुठे घेऊन चाललीयस? तुला ती जागा नक्की नीट माहिती आहे ना? हो हो मालकीन,
त्याने मंदिराच्या मागेच सांगितलं होतं. काय झालं ड्रायव्हर, गाडी का थांबवलीस? मालकीण पुढे रस्ता बंद आहे, तुम्हाला चालत जावं लागेल. ठीक आहे, चल उतर. अरे ही कद्दू कुमारी फोन का नाही उचलत आहे? कुठे गेली? हाय डीजे माझी गुलाबो, हाव आर यू? आणि तुझी तब्येत गुलाबी झाली की नाही? चांगली आहे. तू मुंबईला येऊन मला भेटून गेलास म्हणून. अच्छा हे सांग, तू कसा आहेस? तुझ्या कॉम्पिटिशनची तयारी कशी चालली? ओह, अरे राम, इतकं तर मी वैष्णव देवीच्या यात्रेला पण नाही चालले. हे निळकंठा, कुठे जाऊन बसलेत हे दोघं? चंद्रावर जाऊन बसले का? डीजे मी खूप एक्साइटेड आहे. हो, ते तर दिसतंय. बस असंच खुश राहत जा. बरं का डीजे, ती मला सापडली. ओफो, हे भगवंता. मालकीण, काय आहे? घुंगरांचा आवाज. चल. कोण? ती डान्सर तुझ्या कॉम्पिटिशन साठी? डीजे तुम्ही ग्रेट आहात. मी बोलण्या अगोदरच तुम्हाला माहित पडलं. नॉट बॅड. नाही, ग्रेट तर माझा मुलगा आहे, जो आपल्या मनातील गोष्टी पूर्ण करूनच टाकतो. हो ना? बरं डीजे, आता तुम्ही मला विचारू शकता की मी माझं प्रॉमिस पाळतोय की नाही? नाही, मला विचारायची गरज नाही, कारण मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. त्याने जे आपल्या डीजेला वचन दिलंय ते वचन कधीही तोडणार नाही. हे निळकंठ, बाबाजींना 2 दिवसांनी शुद्ध आली आणि तू त्यांच्यासमोर पैशांचं घेऊन बसलायस. तुला फक्त याच गोष्टीचं पडलंय की मी तुझ्याकडून कशाही प्रकारे पैसे घेऊ. तुला काय वाटतं की तुझे पैसे घेऊन माझ्या बाबाजीची तब्येत ठीक होईल? तर मग ठीक आहे, ऐक नील चौधरी, पैशांची सोय झालीये. तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? की तुला माझी गरज नाहीये आता? नाही,